धुळवडीवरती आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी ही मोहीम आखली आहे आणि तगडा पोलीस बंदोबस्त पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांची तब्बल 80 पथकं रात्री 2 वाजेपर्यंत ड्युटीवरती आहेत। तर पुण्यामध्ये देखील धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांची करडी नजर असणार आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह जे तळीराम आहेत त्यांच्यावरती देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे। धुळवडीचा उत्साह हा आपल्याला संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतोय आणि तसंच पुण्यामधील देखील ही दृश्य आपण पाहतोय आणि या सर्व बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। आज धुळवड आहे, होळी आहे आणि पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणाने ही सगळी होळी जी आहे ती साजरी करतात। परंतु या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून सध्या पुणे वाहतूक पोलिसांनी जे आहे ते जवळपास शहरातील 91 ठिकाणी अशा प्रकारची नाकाबंदी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आणि या नाकाबंदीच्या माध्यमातून जर कोणी मद्यपान करून गाडी चालवत असेल किंवा इतर गैरप्रकार जर काही होत असतील या सगळ्याची चेकिंग जे आहे ते पुणे पोलिसांच्या वतीने सध्या केलं जात आहे। आपण आता पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आहोत, परंतु शहरातील सगळ्याच भागामध्ये जे आहे ते अशा प्रकारची नाकाबंदी सध्या केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर ही सगळी नाकाबंदी सुरू आहे आणि स्वतः वाहतूक पोलीस उपायुक्त जे आहेत ते अमोल झेंडे सर या ठिकाणी स्वतः लक्ष देत आहेत। सर, किती ठिकाणी अशा प्रकारची नाकाबंदी केली जाते आणि नेमकं काय यातून सगळं साध्य होईल? याच्यामध्ये आपण शहरामध्ये जवळपास 91 प्लेसेस 91 प्लेसेसला आपण नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। त्याचा मेन मोटिव्ह किंवा उद्देश याचा असा आहे की जे काही व्हायोलेटर्स आहेत किंवा काही अल्कोहोलचं सेवन करून किंवा दारूचं सेवन करून जे वाहन चालवतात, व्हेकल चालवतात, त्याच्यामुळे ते स्वतःचा जीव धोक्यात आणतात, प्लस ते इतरांचा पण जीव धोक्यात आणतात। ते टाळण्यासाठी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेले आहे। साधारणतः किती वाजेपर्यंत ही नाकाबंदी रात्री सुरू राहील आणि किती कर्मचारी या सगळ्यामध्ये आपण जवळपास 2 शिफ्टमध्ये केलेले आहे। सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत, 6 ते रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जोपर्यंत क्राऊड आहे तोपर्यंत आपण या नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षी आपण जवळपास 5,500 केसेस केलेल्या आहेत डीडीच्या। यावर्षी देखील आपल्या 950 केसेस झालेल्या आहेत आणि आतापर्यंत आपल्याला जवळपास 50 अशा जे व्हायोलेटर आहेत त्यांच्यावरती डीडीची आपण कारवाई आज पण 2 वाजेपर्यंत आपण केलेली आहे। नक्कीच। तर अशा प्रकारची नाकाबंदी जी आहे ती रात्रभर 1:30 वाजेपर्यंत सुरू राहील आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते पुणे शहरातील होणारे गैरप्रकार जे आहेत ते टाळण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून सध्याच्या घडीला केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।